बाराबाभळी येथील जमिया मोहम्मद मदरसा या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते 451 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह मद्रास येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाराबाभळी येथील मुस्लिम समाजाच्या जमिया मोहम्मदिया मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। मदरसा परिसरात एकूण 451 झाडांचे वृक्षारोपण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले। जमिया मोहम्मदिया या मदरसामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 2000 विद्यार्थी शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण घेत आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मदरसामध्ये पाण्याच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे नवनिर्वाचित खासदार या नात्याने मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त करण्यात आली। या मागणीला प्रत्युत्तर देताना खासदार लंके यांनी आपल्या भाषणाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली। मदरसामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार लंके यांनी 2000 विद्यार्थ्यांसह सुरू असलेल्या या मदरस्याची माहिती जाणून घेतली। तसेच विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। कार्यक्रमादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मदरसा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या सर्वच मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला 2-2.5 तास उशीर झाला। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वृक्ष लागवड अक्कलकुवा येथील हजरत मौलाना गुलाम वस्तावनी साहब यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये अनेक मदरसे चालतात आणि त्या मदरशाच्या माध्यमातून आज 28,000-33,000 मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आज आपल्या बाराबाभळी या ठिकाणचे सुद्धा जनाब कारी मोहम्मद शादाब हे या ठिकाणी या मदरशाचं काम पाहत आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्या पूर्वजांनी या मदरशासाठी योगदान दिलं ते सय्यद मतीन सय्यद यांच्या परिवाराला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। गेल्या कित्येक वर्षापूर्वी 55 एकर क्षेत्र या मदरशाला मतीन सय्यद आणि त्यांच्या परिवाराने दिलेले आणि या मदरसामध्ये खऱ्या अर्थाने इतकं डुबाचं काम चालतं ते म्हणजे ज्या मुलांना आईवडील नाही, गोरगरीब कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या मदरसामध्ये चालतं। हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि आज दिनांक 11 जुलाई 2024 को हमारे मदरसे जामिया मोहम्मदिया में हमारे इलाके यानी जिला अहमदनगर की मशहूर शख्सियत तशरीफ लाए हैं। हम सभी कर्मचारी वर्ग की जानिब से जनाब निलेश लंके साहब और उनके साथ आए हुए तमाम ही मेहमानों का, मुअज़्ज़ज़ मेहमानों का दिल की गहराइयों से इस्तकबाल और स्वागत करते हैं और उनकी आमद पर शुक्रगुजार है कि उन्होंने हमारी दावत को कबूल किया और हम सबको इज्जत बख्शी। बहरहाल मैं आपको हमारे जामिया अक्कलकुवा की स्थापना 1979 में महाराष्ट्र के नंदुरबार जिला अक्कलकुवा तालुका में हुई है। हजरत मौलाना गुलाम मोहम्मद साहब वस्तावनी के हाथों से हुई। जामिया अक्कलकुवा ने अपनी दीनी, दुनियावी, मिली, समाजी खिदमत में नुमाया कारकर्दगी से न सिर्फ भारत देश बल्कि इंटरनेशनल में भी अपनी खिदमत से मानवता को फायदा पहुंचाया। इसी का नतीजा और असर ये हुआ कि मुल्क भर से तलबा और स्टूडेंट्स अपनी असली शिक्षण लेने के लिए जामिया में आते रहे। बहुत कम मुद्दत में जामिया अक्कलकुवा एक बड़ी अजीम यूनिवर्सिटी बनकर उभरा। इसी पर बस नहीं, जामिया में पूरे देश में अलग अलग राज्यों में कई शाखे और ब्रांचेस कायम हैं, जिनमें से हमारा ये मदरसा जामिया मोहम्मदिया अहमदनगर भी है। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।